नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता बाळजा आलेली आहे आणि बाळजाने कृष्णाच्या घरी येऊन गोंधळ घातलेला आहे। तेव्हा सावित्री बाळजाला म्हणत असते की असं काय करताय बाळजाबाई, कृष्णाने हप्ते दिलेले आहेत ना तुमचे, मग तुम्ही असं का करताय, का आमची जमीन ताब्यात घेताय, तुमचे हप्ते भरलेले आहेत असं ती बोलत आहे। परंतु बाळजा मात्र ऐकायला तयार नाही आणि त्याच वेळी कृष्णा, दुष्यंत सगळेजण तिथे पोहोचलेले आहेत आणि इथे सगळं जे काही चालू आहे ते पाहिल्यानंतर धक्का बसलेला असतो। बाळजाने असं सांगितलेलं आहे की 6 महिन्यात जर यांनी हप्ते भरले नाहीत, सगळं कर्ज फेडलं नाही तर ती जमीन आपल्या ताब्यात घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आता त्या जमिनीवर कब्जा केलेला आहे, त्या जमिनीत कोणीही पाऊल टाकू शकत नाही। जर त्या जमिनीत कोणी पाऊल टाकलं तर आपली माणसं कामाला ठेवा आणि त्यांची तंगडी तोडून बाजूला टाका, मुर्दा पडला तरी चालेल, अशा पद्धतीचं बाळजाचं बोलणं चालू आहे। आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की सावित्री मात्र वैतागलेली असते आणि त्याच वेळी कृष्णा तिथे आलेली आहे आणि कृष्णा म्हणत असते की मी हप्ते भरलेले आहेत। बाळजा म्हणते की 2 हप्ते भरायचे बाकी आहेत, 2 महिने झाला हप्ता तू भरलेला नाही। तेव्हा दुष्यंत तिथे आहे, दुष्यंत म्हणतो की ही काय पद्धत झाली का, तुम्ही अशा पद्धतीने कसं वागू शकता। तेव्हा बाळजा सांगत असते की हो, मी अशाच पद्धतीने वागत असते, हा बाळजाचा न्याय आहे, कारण बाळजाच्या बाबतीत जे काही केलेलं आहे त्यांची अशीच हालत केली जाते असं इकडे बाळजा सांगत असते। तेव्हा सावित्री म्हणत असते की अहो उभं पीक आहे शेतात, असं नका करू, अहो माझं वावर आहे ते, माझ्या वावरातलं उभं पीक आहे, असं नका करू म्हणत इकडे ती बोलत आहे। तेव्हा कृष्णा सुद्धा बोलत असते की नाही, तुम्ही असं करू शकत नाही बाळजाबाई, कारण शेतातलं उभं पीक तुम्ही काढू शकत नाही असं म्हणत कृष्णाने सुद्धा आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते। परंतु बाळजाबाई ऐकत नसते। बाळजाबाई म्हणत असते की नाही, हा बाळजाबाईचा न्याय आहे, कारण बाळजाबाईच्या पोराला तू तिच्यापासून तोडलेला आहे, तर तुझ्या बापाची शेवटची आठवण मी तुझ्यापासून तोडणार आहे। जर 6 महिन्यात कर्ज फेडलं नाहीस तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती जमीन माझ्या मालकीची होणार आहे, 6 महिने फक्त तुझ्याकडे आहेत। हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता कृष्णाला धक्का बसलेला आहे, कारण आता करायचं काय, कारण कृष्णा तर दर महिन्याला हप्ते देत होते आणि अचानक हा सगळा गोंधळ अशा पद्धतीने झालेला असतो आणि तेव्हा मात्र धक्का बसलेला आहे। हे सगळं काय होऊन बसलंय असा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्यासोबतच आता सगळी लोक जमलेली आहे आणि बाळजाबाईची मात्र ही नवीनच नाटकं सुरू झालेली असतात। कृष्णा आणि दुष्यंत दोघेही तिथंच आहेत, सगळं पाहत आहेत, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत याचा मात्र विचार आता कृष्णा आणि दुष्यंत दोघेही करत आहेत। कृष्णा म्हणत असते की तुम्ही असं करू शकत नाही, तेव्हा बाळजाबाई म्हणत असते की मी काय करू शकते आणि काय नाही याचा अंदाज तुम्हाला कुठं आहे, असं बाळजाबाई बोलत आहे। म्हणजेच बाळजाबाई जाणून बुजून हे सगळं करते हे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि काही करून बाळजाबाईला हे सगळं लुबाडायचं आहे आणि त्यासाठी हा सगळा राडा तिने घातलेला असतो। त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे बाळजाबाई स्पष्टपणे सांगते, काही झालं तरीही त्या वावरात पाऊल ठेवायचं नाही, कृष्णाचं उभं पीक आलेलं आहे आणि आता त्या पिकावरचा हक्क सुद्धा कृष्णाचा काढून घेतला जात असतो, कारण त्या पिकावरती आता बाळजाबाईने कब्जा केल्यामुळं ते पीक बाळजाबाईच्या मालकीचं झालेलं आहे। इकडे बाळजाबाई सरळ सांगत असते की हे सगळं तुमच्या मुळे झालेलं आहे आणि आता मात्र सावित्री पुन्हा पेटून उठते, कारण तिला तर तेवढंच पाहिजे असतं कृष्णाला शिव्याशाप द्यायला, कारण त्याच्याशिवाय काय तिला चैन पडत नसते। कृष्णा मात्र ढसाढसा रडत असते। एकतर कृष्णा आणि दुष्यंत दोघेही मुंबईला निघालेले होते, ऐन वेळी हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि अचानक हा सगळा गोंधळ होऊन आता कृष्णा आणि दुष्यंतला निर्णय काय घ्यायचा या गोष्टीचा विचार चालू असतो। इकडे भक्तीची अवस्था सुद्धा वाईट आहे, तिलाही वाईट वाटत आहे। बाळजाबाईंनी अचानक जे काही केलेलं आहे, जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळे ती सुद्धा डिस्टर्ब झालेली असते। दुष्यंतला तर खूप राग आलेला असतो। दुष्यंत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा बाळजाबाई, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही, परंतु बाळजाबाईचं असं म्हणणं आहे की जे काय आहे त्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी सगळीकडे संबंध आहे, असं बाळजाबाई आवर्जून सांगत असतात। सगळी माणसं गेलेली आहेत, आता कृष्णा मात्र रडत असते आणि आता सावित्रीने कृष्णाला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली। तू अवधस आहेस, तुझ्यामुळे वाटोळ झाले, तू माझ्या
माझ्या नवऱ्याला गेलेला आहे, तुझ्यामुळे माझा नवरा गेलेला आहे आणि आता माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी ठेवलेलं वावर सुद्धा तुझ्यामुळे गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे, कारण तुझं कधीच चांगलं होणार नाही, तुझं वाटोळं होणार आहे. अशा पद्धतीचा शिव्याशाप ती कृष्णाला देत असते. तेव्हा मात्र कृष्णा शांतच असते. कृष्णाला कळतच नाहीये की काय बोलायचं. कृष्णा रडत असते. ही म्हणत असते की तुमचं कधीच चांगलं होणार नाही. दुष्यंत म्हणतो हो कृष्णाची. तेव्हा ती म्हणते तुम्ही तर बोलूच नका हो, तुमच्यामुळं तुमच्या आईनं माझ्यावर हे केलेलं आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, तुमचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा माझा या लग्नाला विरोध होता, परंतु तुमच्या आईनं मला सांगितलं की तुम्हाला कर्जमाफी देते म्हणून मी या लग्नाला होकार दिलेला आहे. म्हणजे यातून स्पष्ट झालेलं आहे की सरळ सरळ या बाईने फक्त कर्जमाफी मिळणार होती या एकाच गोष्टीचा फायदा घेतलेला आहे आणि त्यासाठीच कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाला होकार दिलेला असतो. आता मात्र हे सगळं दुष्यंतच्या समोर आलेलं आहे. त्याचबरोबर ती म्हणत असते की तुमचं कधीच चांगलं होणार नाही असं म्हणत कृष्णाला शिव्याशाप दिलेले आहेत. तुम्ही मोठी माणसं अशीच आहात. तेव्हा मात्र समोर येते आणि ती म्हणजेच कृष्णाची बहीण ती बोलायला सुरुवात करते की कसं आहे, यांना काय करणार आहे. आता पूजा बडबड करत असते. पूजा म्हणत असते की यांना काय करणार आहे ह्या मोठ्या माणसांना, यांना फक्त विश्वासघात फसवणूक हेच माहिती आहे आणि ते तेवढंच करत असतात असं म्हणत तिने दुष्यंतवर आरोप केलेले आहेत. आम्ही आमचं बघून घेऊ, काहीही झालं तरी तुम्ही त्याच्यामध्ये पडायची काहीही गरज नाही असं म्हणत तिने सुद्धा आता दुष्यंतला आणि कृष्णाला शिव्याशाप दिलेले असतात आणि म्हणत असते की आई तू यांच्याकडून काय अपेक्षा करते ग, यांच्याकडून अपेक्षा करणं व्यर्थच आहे, काहीच उपयोग होणार नाहीये. आपण बघूया काय करायचंय ते, आपलं वावर कसं मिळवायचं, काय करायचं ते. आता ही घरी आतावर हात ठेवून बसलेली आहे. हिने नोकरी केलेले पैसे आजवर कुणावर इन्व्हेस्ट केले, कुणावर उधळले हे हिला माहिती नाहीये आणि कृष्णाने शेतात कष्ट करून राबलेले आहे तर कृष्णालाच दोष द्यायचं हिचं डोक्यात सुरू आहे. कृष्णा मात्र शांत असते, कारण ती काही बोलणार तेवढ्या दुष्यंतने तिला शांत केलेलं असतं. कारण आता परिस्थिती इतकी वाईट आहे की या सगळ्यामध्ये सांभाळून घेणंच गरजेचं आहे हे दुष्यंतच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर दुष्यंत आणि कृष्णा दोघंही आता शांतपणे ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. कारण जे काय घडलेलं आहे याच्यामध्ये त्या दोघांचाही दोष नाही, पण बाळजाबाईंनी जे काय केलेलं आहे ते जाणून बुजून केलेलं आहे. आणि आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो की चल, कारण इकडे पूजा त्याचबरोबर त्याच वेळी सावित्री दोघीही मिळून कृष्णाला शिव्याशाप देत आहेत. त्यावेळेस मात्र आता सगळं घडत आहे. भक्ती सुद्धा त्या दोघांकडे पाहत असते. तिला सुद्धा वाईट वाटलेलं आहे की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत हे मात्र भक्तीलाही माहिती असतं. कृष्णा आणि दुष्यंत दोघंही निघालेले आहेत. भक्ती म्हणत असते की अगं कृष्णे, पण कृष्णा काही थांबत नाही. त्याचबरोबर इकडे दुष्यंत आणि कृष्णा, आता कृष्णा दुष्यंतला म्हणते की दुष्यंत सरकार. तेव्हा दुष्यंत म्हणतो की काळजी करू नकोस कृष्णा, कारण आता एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता एकमेकांची साथ सोडायची नाही. आणि वेडेस का तू, तुझ्यासाठी तुझ्या बाबांची जमीन ही किती महत्वाची आहे आणि तरीही जर का मी असा निर्णय घेतला तर चुकीचं ठरेल ते. त्यामुळं पुण्याला जायचं मी कॅन्सल करत आहे. आत्ता तुझ्या बाबांची जमीन मिळवणं महत्वाचं आहे. जे बाळजाबाईंनी केलेलं आहे त्यासाठी आपण काम करणार आहोत आणि मी तुझी साथ कधीच सोडणार नाही असं म्हणत दुष्यंतने कृष्णाचा हात हाती घेतलेला आहे आणि दोघंही एकत्र आलेले आहेत. हे सगळं जेव्हा घडत आहे म्हणजे कितीही कुणी काहीही केलं तरीही या सगळ्यातून दुष्यंत आणि कृष्णा मात्र एकमेकांच्या साथीने खंबीरपणे उभे राहत आहेत. तेव्हा मात्र दुष्यंत कृष्णाचे डोळे पुसत असतो आणि म्हणत असतो की काळजी करू नकोस, वेडेस का तू, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात कोणत्याही गोष्टींचा विचार करायची गरज नाही असं स्पष्टपणे दुष्यंतने कृष्णाला सांगितलेलं आहे. इकडे आता पूजी त्याचबरोबर सावित्री दोघीही बोलत असतात. भक्तीही तिथं उभी असते आणि त्या दोघीही म्हणत असतात की बरं झालं. पूजी म्हणते की जे काय झालेलं आहे ते बरं झालेलं आहे, आपल्याच फायद्याचं झालेलं आहे, कारण आता त्या कृष्ण आणि दुष्यंतची वाट लागणार आहे. त्यांना घरातनं बाहेर काढले, मला ना आपली जमीन जाणार आहे त्याच्यापेक्षा ते बेघर होत आहेत ना त्याचा आनंद होत आहे. आणि हा आसुरी आनंद जो आहे तो पाहून भक्ती म्हणते की इतकं पण वाईट बोलू नये एखाद्या माणसाबद्दल, कारण तो माणूस किती चांगला आहे. आणि तू त्या जमिनीबद्दल बोलती आई, तुला कळतंय का, बाबा गेल्यापासून त्या जमिनीत तू कधी पाऊल टाकला नाही. त्या जमिनीत कृष्णाने
सगळं कष्ट केलेलं आहे आणि ते पीक जे आहे ते तिच्या कष्टाचं फळ आहे. तू काहीच केलेलं नाहीये. त्या जमिनीबद्दल बोलण्याचा अधिकार तुला नाही. त्या जमिनीचं काय व्हायचं ते कृष्णा बघून घेईल. तू त्याच्यामध्ये पडायची गरज नाही. आता मात्र सावित्रीला खूप राग येतो आणि सावित्री इकडे भक्तीच्या अंगावरती धावून जाते आणि भक्तीला मारायला सुरुवात करते. भक्तीच्या खानदिशी कानाखाली दिलेली असते आणि ती सांगत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप झालंय तुझं. आमच्याच घरातलं खाऊन तू माझ्या विरोधात बोलत असतेस, एवढं लक्षात ठेव. इकडे भक्तीला नको नको ते शब्द ऐकावे लागत आहेत आणि भक्तीच्या कानाखाली मारलेली असते. भक्ती शांतच बसलेली असते, पण भक्ती जे काही बोललेली आहे ते मात्र खरं असतं. कारण आज पुन्हा एकदा सत्याला वाचा फुटलेली असते आणि भक्तीने दाखवून दिलेलं असतं की सत्य काय आहे ते. काहीही झालं तरीही भक्ती ज्या पद्धतीने बोललेली आहे ते पाहून मात्र इकडे खरं तर सावित्री आणि पूजेची वाट लागलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता बाळजाबाई आणि त्याचबरोबर इकडे जयकांतचे वडील दोघंही बोलत असतात. बाळजाबाई म्हणत असतात की जे काय आहे ते आहे. आता आपल्याला पक्षाला 5 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. बाळजाबाई म्हणतात की आजपर्यंत 5 गावातल्या धन्यांना आपण पोचलेला आहे ना, तर त्यांचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. कारण आजपर्यंत त्यांच्यामुळे जे काही झालेलं आहे ते आपल्याला माहितीच आहे आणि त्यांच्यासाठीच आपण केलेलं आहे. एवढे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळं जे काय घडलेलं आहे त्याबद्दल आता अजिबात विचार करायची गरज नाही. त्यांना फोन करा आणि पैसे मागा. इकडे आढळरावांना आता ही गोष्ट कळलेली आहे. आढळरावांना कळलेलं आहे की बाळजाने जो काही राडा घातलेला आहे, कृष्णाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा आढळराव रागातच आलेले असतात आणि म्हणू लागतात की बाळजा, लक्षात ठेव तू जे काय केलेलं आहे ते. तेव्हा मात्र आढळरावांना बाळजा बोलायला सुरुवात करते. बाळजा म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे आणि तुम्ही माझा भूतकाळ माझ्या समोर आणलात. आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे ते तुम्हालाही माहिती आहे. हे सगळं करायची गरजच नव्हती. कारण तुमच्या लेकानं, तुमच्या सुनेनं माझ्या लेकाला माझ्यापासून तोडलेलं आहे. आता असे दिवस दाखवणार आहे की आयुष्यभर तिच्यात लक्षात राहतील. असं म्हणत ती बोलत असते आणि ती म्हणत असते की आता माझ्या तालावर त्या कृष्णेला मी नाचवणार आहे. ढोलकीच्या तालावर कसं नाचवायचं आणि काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे एवढ्या नीच वृत्तीची ही जी बाळजा आहे आणि ती अशा पद्धतीने बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेही बसलेले आहेत. दुष्यंत एका माणसाला फोनवरती बोलत असतो. उद्या मी बाईक घेऊन येतोय, म्हणजे दुष्यंतने बाईक विकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी त्याचं फोनवरती बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, याची काही बी गरज नाही. अहो माझी ही साखळी आहे ना, ही विकूया आपण, काही गरज नाहीये. तेव्हा दुष्यंत म्हणतो की नाही नाही, ती साखळी तुझी खूप आवडती गोष्ट आहे, ती नाही विकायची. तेव्हा कृष्णा म्हणू लागते की पण अहो तुमच्यासाठी तुमची बाईक पण तेवढीच महत्वाची, स्वकमाईतनं घेतलेली आहे तुम्ही. तेव्हा दुष्यंत म्हणतो त्याची काही काळजी करू नकोस. अगं स्वकमाईतनं घेतली असली तरीही परत घेता येईल ना. तेव्हा कृष्णा म्हणते की अहो पण एक लक्षात येते का तुमच्या दुष्यंत सरकार, बाईक विकली तर आपण काहीच नाही करू शकणार, पण ही साखळी आपण घाण ठेवूया, मी सोय केली आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो की नाही, अजिबात नाही चालणार. कारण काहीही झालं तरीही ही साखळी तुझी आठवण आहे, ती तुझ्याकडेच राहिली पाहिजे, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा कृष्णा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दुष्यंत मात्र ऐकायलाच तयार नसतो. दुष्यंतचं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी ऐकणारच नाही. उद्या तो माणूस येतोय आणि मी त्याला ती बाईक विकून टाकणार आहे. तेवढ्यातच बंब्या तिथं आलेला असतो आणि बंब्या म्हणतो की दुष्यंत सरकार, ताजी हे घ्या. असं म्हणत बंब्याने काही पैसे आणून दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आजपर्यंत मी थोडं थोडं करून हे जमा केलेलं आहे, हे घ्या. माझ्या बहिणीच्या संसारासाठी उपयोगी पडलं तर काहीच हरकत नाही. इकडे आता हा समर आणि अनुसया यांचं बोलणं चालू आहे. अनुसया म्हणत असते की तुझ्या हुकमाच्या ऐक्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये, तो माघारी फिरलाय, ती कृष्णा आता निघालेली आहे, आता पुढं काय करायचं. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की कृष्णाने जो काही प्लॅन केलेला आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. आणि इकडे अनुसया म्हणत असते की त्यांचं काय का होईना, आपल्याला काय देणं घेणं नाहीये, आपल्याला फक्त आपलं बघायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने काम करणार आहोत ते बघायचं आहे. आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे आणि जर आपला हक्क मिळणार नसेल तर काय करावं लागेल
त्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची आहे. ही दोघं पण एवढी नालायक माणसं आहेत की कृष्णाचा फायदा करून घेत आहेत. कृष्णा त्यांना न्याय मिळवून देत आहे, तर हे दोघंही विचार करत आहेत जर कृष्णामध्ये आली तर तिला सुद्धा संपवायचं आहे, असं त्यांच्या डोक्यात चालू आहे. इकडे कृष्णा उठते आणि पाहते तर काय, दुष्यंत अचानकच आई आई करून झोपेमध्ये बोलत असतो. त्याच वेळी कृष्णा म्हणत असते की खरंच कसं आहे, शेवटी कशी का असेना, कैदाशीन का असेना, पण ती दुष्यंत सरकारांची आई आहे आणि त्यामुळेच दुष्यंत सरकारांना खरं तर एवढं वाईट वाटतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी आता पुन्हा अनुसया म्हणत असते की काय झालं, तेव्हा समर म्हणतो की कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे पुण्याला गेलेले नाहीत, कारण कृष्णाची जमीन आहे ती त्या बाळजाबाईनं बळकावलेली आहे, त्याच्यावरती कब्जा मिळवलेला आहे, त्यामुळे ते इथंच आहेत. अनुसया म्हणते की हे बघ, आपलं जे काय ठरलेलं आहे ते करायचं, त्या कृष्णावर सगळं आलं तरी चालेल, आपलं नाव आलं नाही पाहिजे, आपण नामनिराळ राहायचं आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने ते दोघंही बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे अनुसया सरळ सरळ आता विचार करत आहे की कृष्णा अडकली तर अडकली, आपल्याला काहीही देणं घेणं नाही, कारण कृष्णाने आजपर्यंत जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा, म्हणजेच कृष्णा अडकले तरी आपल्याला काही फरक पडत नाही, आपण आपला फायदा करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने ती बोलत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णा बाळजाकडे गेलेली असते. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असते की मला माहित होतं तू माझ्या पाया पडायला येणार आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते की नाही, हे उभ्या जन्मात पण शक्य नाही. इकडे दुष्यंत विचार करत आहे की मी चूक तर केली नाहीये ना कृष्णाला तिकडे पाठवून, काही गोंधळ तर होणार नाहीये ना, असं इकडे दुष्यंतच्या लक्षात येतं. आणि तिथेच गाडीवरती बाळजा खुनी आहे असं लिहिलेलं असतं. बाळजाचं लक्ष जातं आणि मग बाळजा कृष्णाला म्हणू लागते की हे तूच केलेलं आहेस ना. दुष्यंतला बरोबर जाणीव झालेली असते आणि म्हणूनच दुष्यंत आता तिथं पोहोचलेला असतो आणि दुष्यंत पाहतो तर बाळजाने काठी घेतलेली आहे आणि कृष्णाला मारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र इकडे दुष्यंत तिथं आलेला असतो आणि म्हणतो की का तुम्ही अजून कोणाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे का कृष्णा व्यतिरिक्त? नाही, तुमच्या डोळ्यांमध्ये ती भीती मला दिसत आहे, असं इकडे दुष्यंत बाळजाला बोलत आहे. आणि बाळजा मात्र पाहतच राहते, परंतु दुष्यंतला बरोबर त्याला जाणीव झालेली असते आणि त्या क्षणी दुष्यंत तिथं पोहोचलेला असतो आणि त्याने बाळजाच्या तावडीतून कृष्णाचा जीव वाचवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.